एक राखी जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत रक्षारथ नाशिकमध्ये दाखल झालाय। शिर्डी ते कच्छ असा प्रवास करणाऱ्या रक्षारथाचं जिल्हा परिषद भवन येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। आमदार विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचं हे 6वं वर्ष असून यंदा तब्बल 1 लाख राख्या देशाच्या सीमेवर तैनात जवानांसाठी नेण्यात येणार आहे। रक्षाबंधनानिमित्त जवानांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या देशसेवेचा सन्मान करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे। खासदार राजाभाऊ वाजे, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत रक्षारथाचं स्वागत करण्यात आलं। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जवानांच्या त्यागाला सलाम करावा असं आवाहन करण्यात आलं। सैनिकांसाठी राखी पाठवण्याच्या या अभूतपूर्व चांगली पहल या ठिकाणी नाशिक शहरामध्ये काही युवकांनी घेतलेला, याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते। सैनिकांना त्या एक गोष्टी, ते आपले देशाचे रक्षण करत आहे, त्या गोष्टीची त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल जो आपल्या मनात आदर आहे, सन्मान आहे, त्या गोष्टी म्हणजे त्याला लक्षात आणून देण्या बद्दल मी या सर्व युवकांचे आभार मानते। ते आपल्याला आपला जो दिलचा रिश्ता आहे ते या राखीच्या माध्यमातून ते जोडत आहे, याच्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करते आणि परत आभार मानते। मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल या कार्यक्रमामध्ये त्यांच्यासाठी परत आभार आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।